हेच विषय घेतो. मराठी करसे करसे नाही आला. नमस्कार विद्यार्थी, ही वाचायची. नमस्कार विद्यार्थी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद मार्फत राबवण्यात आलेला सेतू अभ्यासक्रमाचा हा 8वा दिवस. तर या ठिकाणी विषय आहे मराठी, इयत्ता 5वी. तर मौखिक भाषा विकास या क्षेत्राची आपण माहिती पाहणार आहोत. तर त्या ठिकाणी प्रश्न निर्मिती, तर या ठिकाणी आपण त्यामधून ही संकल्पना शिकणार आहोत. तर प्रश्न निर्मिती कशी करायची आणि यामधून आपण शिकणार आहोत तर जाणून घेऊया इयत्ता 4थी मध्ये मराठी विषयामध्ये असलेली कविता धरतीची आम्ही लेकरं. या कवितेचं वाचन आपण 4थीच्या पुस्तकातून करायचं आहे. या वाचनातून आपण सक्षम बनूया. तर या कवितेचं वाचन केल्यानंतर त्या कवितेवर आधारित प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर प्रथम कवितेचं शांतपणे वाचन करावं. कवितेतील अपरिचित शब्द, समानार्थी शब्द शोधावेत. कवितेचा विषय समजून घ्यावा आणि 4था क्रमांकाचं की कवितेत आलेले ठिकाण, प्रसंग, वेळ ह्या बाबी समजून घ्याव्यात. कवितेत कवीला काय सांगायचं आहे हेही समजून घ्यावं. तर या कवितेतून आपण मग इयत्ता 4थी तील धरतीची आम्ही लेकरं ही कविता वाचून या ठिकाणी दिलेले प्रश्नांची उत्तरं आपण वहीमध्ये शोधून लिहायचेत. पहा, तर प्रथम काय करायचंय, प्रथम कवितेचं शांतपणे वाचन करायचंय. नंतर कवितेतील अपरिचित जे शब्द आहे, जे तुम्हाला समजत नाही असे समानार्थी शब्द शोधून काढायचे. तिसरा प्रश्न आहे कवितेचा विषय समजून घ्यायचा. त्या कवितेमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, कवितेत आलेलं ठिकाण, प्रसंग, वेळ हेही बाबी समजून घ्यायच्यात. आणि या कविता जो लिहिणारा आहे कवी, या कवीला आपल्याला काय सांगायचंय ही समजून घ्यायचंय. पहा, नंतर पुढील कविता आहे झुळूक कमी व्हावे. या कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते वहीमध्ये लिहायचे आहेत. पहा, आणि या झुळूक कमी व्हावे या कवितेमध्ये आपण स्वतः प्रश्न तयार करायचे आणि त्या वहीमध्ये लिहायचे. आणि त्याचबरोबर या आपल्या या 4थी इयत्तेमध्ये असणाऱ्या पाठ्यपुस्तकात मराठी या विषयामध्ये ज्या अनेक कविता आलेल्या आहेत त्याचं सुद्धा या कवितेबरोबर वाचन करायचंय. त्यानंतर विषय इंग्रजी. या ठिकाणी कोड्यांचं कार्ड्स बनवायचे आणि त्यासाठी इयत्ता 4थीचं इंग्रजी पुस्तक आहे ते वापरायचंय. पहा, आणि त्या ठिकाणी कोड्यांचं स्पष्टपणे वाचन करायचंय. हे कोडे लक्षपूर्वक ऐका, विचार करा आणि कोड्याचं उत्तर द्या. आणि काही कोडे असे आहेत की स्वतः वेगळे कोडे बनवा. त्यासाठी इंग्रजीच्या पुस्तकाचा वापर करायचा आहे.
पहा एक कोडं पाहूया. आय एम राऊंड अँड आय गो अप अँड डाऊन. यू कॅन थ्रो मी अँड युअर कॅन कॅच मी. प्लीज बी केअरफुल विथ मी नियर द विंडो. हू एम. तर या ठिकाणी या कोड्याचं उत्तर आहे बॉल. नंतर दुसरं कोडं आहे पहा. इट फिट्स इन द एअर बट इट्स नॉट अ बर्ड. पीपल ट्रॅव्हल इन द मिल्स अवे. व्हॉट इज इट. याचं उत्तर आहे एरोप्लेन. म्हणजे या ठिकाणी इंग्रजीमध्ये कोडे आहेत आणि त्याचं उत्तर आपण शोधायचे. नंतर विषय आहे गणित. या ठिकाणी बेरीज हा घटक आपण शिकणार आहोत. तर मागच्या इयत्तेमध्ये 4 अंकी संख्यांची उभी मांडणी करून बेरीज कशी करायची थोडं आठवून पाहूया. तर मागील वर्षी आपण दिलेल्या 2 संख्यांची उभी मांडणी करून बेरीज कशी करायची हे शिकलो आहोत. पुन्हा एकदा ही रीत आपण आठवून पाहू की आपल्याला आपण जो अभ्यास केलेला आहे ते काय आठवतंय. तर पहा, आडवी मांडणी आहे 745 अधिक 578. तर या ठिकाणी उभी मांडणी करून दिलेली आहे. तर 745 अधिक 578 या ठिकाणी त्याच्या स्थानानुसार ते अंक मांडून घेतलेले आहेत. एकक, दशक, शतक आणि हजार. तर आपण आता उभी मांडणी प्रथम केल्यानंतर या ठिकाणी त्याच्या स्थानानुसार ते अंक आपण त्या रकान्यामध्ये एकाखाली एक मांडून घेतलेले आहेत. प्रथम आपण या मांडणीमध्ये एककाची बेरीज करून खाली लिहायची आहे पहा. तर गणितामध्ये एकक स्थानी असलेले अंक पहा 5 आणि 8. तर या 5 आणि 8 यांची बेरीज येते 13 एकक. एककाच्या घरात आहेत म्हणून त्याचं वाचन कसं करायचंय 13 एकक. म्हणजे या 13 मध्ये एक दशक 3 एकक व त्यातील दशकाचा एक हा अंक दशकाखालील रिकाम्या जागेत लिहायचा आहे पहा. या ठिकाणी पहा एककाच्या घरात आपण 13 लिहिलेत. तर या 13 मध्ये एक दशक आहे तो दशक दशकाच्या घरामध्ये रिकाम्या जागेमध्ये वर लिहायचा आहे. नंतर दशकातील सर्व अंकाची बेरीज खाली लिहायची पहा. दशक स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत 4 आणि 7. 7 आणि 4 यांची बेरीज आहे 11. 11 आणि आलेला एक हातचा किती झाले 12. 12 ही संख्या आपण दशकाच्या घरामध्ये लिहिली आणि 12 मध्ये एक दशक आणि 2 एकक आहे. तर हा एक दशक 12 दशक म्हणजेच एक शतक. 12 दशक म्हणजेच एक शतक. 2 दशक त्यातील शतकाचा एक हा शतकाखालील रिकाम्या जागेमध्ये लिहायचा आहे पहा. नंतर शतकातील सर्व अंकाची बेरीज त्या ठिकाणी करून घ्यायची आणि खाली लिहायची आहे. तर शतकाच्या स्थानामध्ये कोणकोणते अंक आहेत 7 आणि 5. 7 आणि 5 12 आणि हातचा एक 13. तर शतक स्थानी 13 शतक म्हणजेच 1003 शतक. त्यातील हजाराचा एक हा अंक हजाराच्या खालील रिकाम्या जागेत लिहायचा आहे पहा. तर या ठिकाणी 745 अधिक 578 यांची बेरीज झालेली आहे 1324. तर आपण या ठिकाणी काय शिकलोय जे काही तुम्ही शिकलात त्या समोरील वाक्याच्या समोरील बाजूला जी चौकट आहे त्या ठिकाणी
टिक करायची पहा. होय असेल तर बरोबरचे चिन्ह, जर तो घटक तुम्हाला समजला नसेल त्या ठिकाणी फुली मारायची बा. मी बेरीज करतो, दिलेल्या संख्याची उभी मांडणी करतो. हे जर येत असेल तर या चौकडीमध्ये बरोबरची खूण करायची. खाली मी एकक, दशक, शतक याप्रमाणे योग्य रकान्यात संख्या लेखन करतो. ही क्रिया जर येत असेल तर या रिकाम्या चौकटीमध्ये बरोबरची खूण करायची आहे. मी एककात एकक, दशकात दशक, शतकात शतक व हजारात हजार मिळवतो. या वाक्यासमोर जी रिकामी चौकट आहे त्या ठिकाणी बरोबरची खूण करायची. मी बेरीज करताना हातचाही बेरजेत मिळवतो. ही क्रिया जर तुम्ही बरोबर केली असेल किंवा तुम्हाला हा घटक समजला असेल तर समोरच्या वाक्यामध्ये जी चौकट आहे त्या ठिकाणी बरोबरची खूण करायची. खाली मी दैनंदिन जीवनात बेरजेचा वापर करतो. त्या ठिकाणी तुम्हाला जर हे बाहेर कुठे जर बेरीज करता आली तोंडी किंवा त्याचा जर तुम्ही वापर करत असाल तर त्या वाक्यासमोर जी चौकट आहे त्या ठिकाणी बरोबरचं चिन्ह मांडायचे. त्यानंतरचा विषय आहे परिसर अभ्यास 1. तर आपण समजून घेऊया शेतीतील कामे. अन्नाची नासाडी टाळणे. तर त्यासाठी इयत्ता 4थी मध्ये प्रकरण 8 मोलाचे अन्न या धड्यामध्ये हा धडा आपल्याला काळजीपूर्वक वाचावा लागेल. आणि त्याच्यातून काय शिकायचं आहे आपल्याला, तर जे स्रोतापासून ते घरापर्यंत ज्या जीववाचक वस्तूंची निर्मिती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात. म्हणजे आपल्याला जे जीवन आवश्यक अशा वस्तू आहेत, अन्न, पाणी, वस्त्र, तर याच्यातून काय लक्षात घ्यायचंय, तर शेतीतील कामे खालील 2 चित्र पाहिल्यावर असं लक्षात येईल, भाकरी आपल्यापर्यंत कशी पोहोचत असेल. त्यासाठी शेतात किती कष्टे घ्यावे लागतात आणि खूप कामे करावी लागतात. तर पहा या ठिकाणी शेतीचं चित्र दाखवलेलं आहे. तर धान्याचं पीक घेताना शेतीच्या मशागती पासून ते पोत्यात भरून गोदामात साठवून ठेवेपर्यंत अनेक कामे करावी लागतात. ती कामे आपण पाहूया. तर सर्वप्रथम शेतामध्ये नांगरणी करावी लागते. तर शेतकरी मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात, मातीचे ढेकळे फोडतात व जमीन सपाट करून पुढील कामासाठी शेत तयार करतात. नांगरणीसाठी पूर्वी बैलाचा वापर व्हायचा, पण आता ट्रॅक्टरचा वापर करतात. नंतर नांगरणीनंतर पेरणी करतात. तर मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वापसा होतो, तेव्हा शेतात शेतकरी बियाणांची पेरणी करतात. मग काही कालावधीनंतर रोपांनी वर डोके काढल्यावर त्याबरोबर तणही वर येतं. तण म्हणजे गवत. तेव्हा शेतकरी ते पण काढून टाकतात. त्यानंतर पिकाची कापणी केली जाते. तर कापणीमध्ये धान्याची जी ताटे वाढल्यावर त्याला कंस येतात आणि दाणे पूर्ण भरल्यावर त्याची कापणी करावी लागते. कापणी म्हणजे शेतात आलेले सर्व कंस कापून गोळा करायची. आता पुढील 2 कामे समजून घेण्याकरता आपण एक कृती करूया. आता हरभऱ्याच्या शेंगांचे 2 वाटे घ्या. त्यातला एक वाटा तुम्ही हाताने सोलून त्याचे दाणे वेगळे करायचे आणि दुसरा कापडी पिशवीत भरून त्यावर वरवंटा फिरवून त्यांना थोपटून काढून टाका. कोणत्या कृतीतील दाणे अगोदर निघतात ते पहा. कृती केल्यावर तुमच्या असे लक्षात येईल की पहिल्या कृतीनुसार शेंगा सोलेपर्यंत दुसऱ्या कृतीतील हरभरे वेगळेही झालेले दिसतील. या कृतीवरून शेतकरी शेतातल्या पिकांचे कापणी झाल्यावर जे 2 कामे करतात ती आता पाहूया. तर मळणी आणि उफणणी ही दोन्ही कामे यंत्राने सहजरित्या होतात. पूर्वी यंत्रे नव्हती तेव्हा बैलाचा वापर करून
ही कामे केली जायची. यंत्रात कापणी केलेली कणसे घालतात आणि यंत्राला बांधलेल्या पिशवीत दाणे गोळा केले जातात. कणसातील टरफले आणि इतर कचरा लांब जाऊन पडतो. त्यानंतर साठवण. उफळणीनंतर मिळालेल्या धान्याला कीड लागू नये, तसेच उंदीर आणि घुशींनी नासाडी करू नये यास विशेष काळजी घेऊन तो पोत्यात धान्य भरली जातात. नंतर अन्नाची नासाडी टाळणे. 5. शेतकऱ्याला धान्य पोत्यात येईपर्यंत किती कष्ट करावे लागतात, तरी सुद्धा बरेचसे लोक या अन्नाची नासाडी करतात. पहा, तर चित्रामध्ये दिल्याप्रमाणे पहा, खालील चित्राचं निरीक्षण करा. असं लक्षात येतं की काही लोक ताटात अन्न घेतात, परंतु ते पूर्णतः संपवत नाही. खरे तर ताटात पाहिजे तेवढंच घ्यायचं, अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. अन्न पदार्थाच्या उत्पन्नामागे अनेक लोकांचं कष्ट असतं, म्हणून अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून सर्वांनी अन्नाची काळजी घेतली पाहिजे. आपल्या आहारात येणारे पदार्थ हे शेतमळे, तळी, समुद्र, जंगल, पशुपालनगृह अशा निरनिराळ्या ठिकाणावरून येतात. यासाठी धान्यांची वाहतूक, विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात. तेव्हा अन्न आपल्या ताटात येते. शेतकरी शेतात एवढी मेहनत करून आपल्यापर्यंत धान्य पोहोचवतो. तसेच फक्त भाकरीच नव्हे तर इतरही अन्नपदार्थ मिळवण्यासाठी सर्व लोक आपापल्या व्यवसायात खूप कष्ट घेत असतात. धान्याचे पीक घेताना शेतीच्या मशागतीपासून धान्य पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत खूप खर्च येतो. म्हणून सर्वांनी अन्नाची नासाडी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तर या ठिकाणी आपण या शेतीविषयक आधारित जे शब्द लपलेले आहेत त्याचा सराव करूया. तर चौकटीमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते शोधा आणि त्याला गोल करा. पहा, या ठिकाणी हे जे कोष्टक आहे त्या प्रत्येक चौकटीमध्ये एक एक अक्षर दिलेले आहे आणि हे अक्षर जोडून आपल्याला काही शेतीविषयक जे शब्द आहेत ते तयार करायचे. पहा, तर या ठिकाणी पहा, ज्वारी असं कर सर, हा एक शब्द तयार झालाय. नंतर मीठ, शिंगाडे, कणसे, यासारखी शब्द शोधा आणि वहीमध्ये लिहा. खालील शेतीविषयक कामाची जी चित्र दिले आहेत ते ओळखा आणि त्याखाली शब्द लिहा. तर या ठिकाणी कोणतं काम चाललेलं आहे तर मळणी, पुढे ट्रॅक्टर, नांगरणी, नंतर पेरणी. अशा प्रकारे शेतीविषयक शब्द या चित्राखाली लिहायचे आहेत. पुढचा विषय आहे परिसर अभ्यास भाग 2. तर या ठिकाणी चौथीमध्ये जो आपण अभ्यासलेला आहे प्रकरण 7 स्वराज्याचे तोरण बांधले, त्या पाठावर आधारित जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं वहीमध्ये लिहायचे. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? दुसरा प्रश्न आहे, शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या? तिसरा प्रश्न आहे, शिवरायांनी आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले? आणि चौथा प्रश्न आहे,
तोरणा किल्ल्याला शिवरायांनी कोणते नाव दिले? तर या स्वराज्याचे तोरण बांधले या पाठामध्ये हा जो पाठ्यांश आहे शिवछत्रपती या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 25 आणि 27 वर आहे. तर त्याचबरोबर याही प्रश्नांचं उत्तर शोधू. शिवरायांकडे पुणे, सुपे, चाकण, अटीमटिंब या परगण्यांची जहागिरी होती. या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडून या ठिकाणी लिहायचा आहे. दुसरा प्रश्न आहे, शिवरायांनी टिंबटिंब जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले. या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत. तिसरा प्रश्न, ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली. या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत. राजगड, रायगड, प्रतापगड. योग्य शब्द निवडून या ठिकाणी गाळलेली जागा भरायची बा. नंतर याच पाठावर एक उपक्रम दिलेला आहे. तोरणा किल्ल्याविषयी अधिक माहिती इंटरनेटवर मिळवा व या ठिकाणी लिहा. अशा प्रकारे 5 विषयांचा अभ्यास सेतू अभ्यासक्रम म्हणून इयत्ता 4थीच्या उजळणीवर 4थीच्या पाठावर आधारित दिलेला आहे. तो याच दिवशी पूर्ण करून उद्या 9वा दिवस धन्यवाद. कसं बंद कसं करा? बंद माझं पुढे लागली. आधी आपल्याला अभ्यासाला लागेल तेव्हा बंद करेल. शिव करावं लागेल ना.